नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय पोटविकार आणि पोटविकारांमध्ये आपण खास करून हर्नियावरती आलेल्या नवीन उपचारांची चर्चा करणार आहोत. आणि ही चर्चा करण्यासाठी या क्षेत्रातील सुप्रसिद्ध असे कन्सल्टंट सर्जन असणारे डॉक्टर विजय देशमुख आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतोय डॉक्टर विजय देशमुख यांची. नमस्कार सर. नमस्कार. डॉक्टर विजय देशमुख हे सुप्रसिद्ध असे कन्सल्टंट सर्जन असून सध्या खास करून ते एशियन हार्ट इन्स्टिट्यूट, त्याचप्रमाणे नानावटी हॉस्पिटल आणि शुश्रूषा हॉस्पिटल या ठिकाणी कार्यरत आहेत. गेल्या 32 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेमध्ये खास करून विविध विद्यार्थ्यांना त्यांनी प्रशिक्षण दिलेले आहे, ज्याच्यामध्ये माझा सुद्धा समावेश होतो. आणि सध्या सायन हॉस्पिटलमध्ये ते सर्जरी विभागाचे, शस्त्रक्रिया विभागाचे प्रोफेसर म्हणजेच प्राध्यापक म्हणूनही कार्यरत आहेत. गेल्या अनेक वर्षांच्या काळामध्ये वैद्यकीय तंत्रज्ञानाने जशी जशी प्रगती केली तसे तसे नवीन प्रकारचे उपचार आणि नवीन प्रकारच्या शस्त्रक्रिया ह्या दिवसेंदिवस प्रगत होत चाललेल्या आहेत. आणि ह्याच अनुषंगाने आजच्या कार्यक्रमामध्ये खास करून हर्नियावरती जे नवीन वेदनारहित उपचार आलेले आहेत, ज्याच्यामध्ये 1 दिवसात शस्त्रक्रिया होऊन रुग्ण जाऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हर्नियाचं असणारं मुख्य कॉम्प्लिकेशन, वारंवार उद्भवणारा हर्निया, ह्यापासून कायमस्वरूपी आपल्याला मुक्ती मिळू शकते. आजच्या अर्थातच कार्यक्रमामध्ये आपण विविध प्रकारचे पोटविकार आणि खास करून हर्नियाची चर्चा करणार आहोत. पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमात सर आपलं. अनेक स्टुडंट्स तुमच्याकडे प्रशिक्षण घेत असतात, माझाही समावेश आहे त्याच्यामध्ये. सांगण्याचा भाग असा आहे की नवीन नवीन तंत्रज्ञान येतं आणि त्यामुळे जी कॉम्प्लिकेशन्स होती पूर्वीच्या काळी सर्जरीमधली, ती आपल्याला आता टाळता येणं शक्य झालेलं आहे. विविध प्रकारचे पोटविकार आहेत, ज्याच्यामध्ये ऍसिडिटी, आम्लपित्तापासून ते वेगवेगळ्या प्रकारच्या आतड्याच्या कॅन्सर्सपर्यंत म्हणता येईल, किंवा पित्ताचे खडे, गॉल ब्लॅडर स्टोन्स आहेत, अपेंडिक्स सारखे आजार आहे. हे विविध प्रकारचे पोटविकार आहेत. पण हर्निया हा जो खास एक प्रकार आहे, ज्याच्यामध्ये वेगळेपण ह्याचं आहे की ह्याला औषधोपचार नाहीत. शस्त्रक्रिया एकमेव उपचार आहे आणि ह्याच्यामध्ये सुद्धा वारंवार जो होणारा पूर्वीचा हर्निया तो आता ह्या नवीन उपचारांनी टाळता येणं शक्य झालेलं आहे. आपण त्याकडे वळूया. पण तत्पूर्वी आमच्या प्रेक्षकांसाठी सांगा, हर्निया म्हणजे नक्की काय? हर्निया म्हणजे पोटातला कोणताही भाग जेव्हा आपला अवयव वीक असतो, स्पेशली पोटावरचे जे मसल्स जेव्हा वीक होतात, तेव्हा नॅचरली आतलं प्रेशर जास्त वाढतं आणि त्या वीक याच्यातनं बाहेर येण्याचा, डोकावण्याचा प्रयत्न करतात. मग ते आतडे असो, आतड्याचा बाहेरचा भाग असो, तर त्याला आपण हर्निया असं म्हणतो. ओके. म्हणजे हर्निया हे जसं म्हणूया की एखादा टायर फाटला तर त्यातून ट्यूब आली बाहेर, अशा पद्धतीने आतडी ही बाहेर येतात. अर्थातच हर्नियावरती जसं आपण कार्यक्रमाआधी सर सांगत होतात की औषधोपचार नव्हे, तर ह्याच्यासाठी छोटीशी का विना पण विना टाक्याची वेदनारहित शस्त्रक्रिया करून आपण यातून बरा होऊ शकतो. नवीन उपचार आता काय आलेले आहेत, काय सांगता येईल? मुख्य म्हणजे हर्नियाच्या उपचारांमध्ये सगळ्यात मोठा जो बदल सध्या घडलेला आहे तो असा की ज्या मेशमुळे पेशंटला नंतर काही पेन व्हायला नको, ऑपरेशन सुटसुटीत व्हायला पाहिजे, एका दिवसात पेशंट घरी गेला पाहिजे. आणि हाय रिस्क पेशंट जे असतात, ज्यांची कार्डियक बायपास सर्जरी झाली आहे, ज्यांचं हार्ट वीक आहे, बाकीचे काही मेडिकल कॉम्प्लिकेशन्स आहे, अशांमध्ये लांबलचक ऑपरेशन त्यांना काही जमण्यासारखं नसतं. अशा वेळेस ही जी आम्ही नवी पद्धत काढलेली आहे त्याच्यात आम्हाला पटकन हे करता येतं आणि पेशंटला पेन पण होत नाही, पेशंट लवकर घरी जातो, कॉम्प्लिकेशन अजिबात होत नाही, ब्लिडिंग तर बिलकुल होतच नाही. आणि एखाद्या छोट्याशा होलमधनं ते ऑपरेशन केलं असल्यामुळे टाके पण कमी लागतात, आतमध्ये तर टाके नसतातच, आणि पेशंट पटकन उठून टॉयलेटमध्ये जाऊन युरिन करू शकतो, संध्याकाळपर्यंत घरी जाऊ शकतो. हा त्याच्यामधला मुख्य फायदा आहे. ओके. म्हणजे आपण हे म्हणालात हा मुख्य फायदा. नाही, आपण आता स्क्रीनवरती बघत आहात की ही जी नवीन प्रकारची शस्त्रक्रिया आलेली आहे ही कशा रीतीने फायदा देऊ शकते. सर काय सांगता येईल, आपण स्क्रीनवर बघतोय आता बघा, हर्नियाचं डिसेक्शन जसं नेहमी करतात तसंच करावं लागतं. परंतु पूर्वीच्या काळी काय असायचं की हर्निया आतमध्ये ढकलायचा आणि मग सगळं बंद केल्यावर वरूनची जाळी बसवायची आणि ती जाळी शिवावी लागायची पूर्ण आजूबाजूला. ते शिवताना त्याच्यातले नर्व्ज यायचे त्याच्यामध्ये आणि मग नर्व्ज आले की त्याला पेन सुरू व्हायचं. त्यामुळे पेशंट जरी हर्नियामधनं बरा होत असला तरी त्या पेनमुळे तो अतिशय ग्रस्त झालेला असायचा. आता ही आमची जी नवी मेशची पद्धत आहे त्याच्यात आम्ही फक्त हर्निया डिसेक्ट करतो आणि त्याच्यात असं एखाद्या फुलासारखं ते आतमध्ये मेश जाते.
पटकन आतमध्ये पसरून जाते, एकही त्याला आतमध्ये फिक्स करायला टाके लावावं लागत नाही आणि त्यामुळे म्हणजे नस कुठे काय त्याच्यामध्ये इंजुरी होण्याचा प्रश्नच येत नाही. डिसेक्शन पण अगदी सुटसुटीत आणि थोडक्यात होतं, ब्लिडिंग तर अजिबात होत नाही आणि 15 ते 20 मिनिटात हे लोकल अनेस्थेसिया खाली होऊ शकतं आणि पेशंटला पोस्ट ऑपरेटिव्हली अजिबात पेन नसल्यामुळे अतिशय खुशीने ते घरी जातात. सर, हे ऑपरेशन म्हणजे की एका दिवसात आता करता येणं शक्य आहे का? हो, कारण की पूर्वीच्या काळी ऑपरेशन करताना अनेस्थेसिया, ऍडमिशन, लघवी न होणे, IV फ्लुइड, अँटीबायोटिक्स हे सगळे मोठे मोठे प्रकार असायचे. या ऑपरेशनमुळे काय होतं की हे डे केअर सर्जरी सारखं झालेलं आहे. म्हणजे पेशंट सकाळी येतो, आपण ते लोकल अनेस्थेसियामध्ये हर्निया डिसेक्ट करायचा, आतमध्ये ती जाळी टाकून द्यायची, तात्पुरते वरचे स्किन क्लिप्स लावायचे, छोटंसं ड्रेसिंग आणि पेशंटला पटकन ऑपरेशन थिएटरमधूनच चालत चालत घरी वॉर्डमध्ये जाऊ शकतो. परंतु आम्ही काय करतो, आपल्या भारतीय पेशंटला ते आवडत नाही म्हणून थोडंसं त्यांना सिडेशन देतो, एखादं अँटीबायोटिक कव्हर देतो सुरुवातीला आणि पेशंटला संध्याकाळपर्यंत उठून टॉयलेटपर्यंत जाण्याची मुभा देतो. एकदा त्यांनी युरिन पास केली, खाणं पिणं त्याचं सुरू झालं की आम्ही त्याच दिवशी त्याला घरी पाठवू शकतो. ओके, म्हणजे ही एक महत्वाची गोष्ट आपण सांगितली त्याच्यामध्ये की एका दिवसात आता पेशंट घरी जाता येणं शक्य आहे, जी मोठी गोष्ट आहे. कारण आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये वेळ कमी असतो आणि कामावरती परत पूर्ववत रुजू होण्यासाठी काही मार्गदर्शन आहे का? पेन अजिबात पेशंटला नसल्यामुळे आणि युजली हे पेशंट्स सर्जरी अतिशय चांगली टॉलरेट करतात, त्यामुळे 7 दिवसात आम्ही त्यांना डायरेक्ट कामावर रुजू व्हायला सांगतो. फक्त एकच आम्ही त्यांना सांगतो की शक्यतो वजन उचलण्याचे कामे एखादा महिना तरी टाळा, म्हणजे उगीच त्याच्यावर जोर नको यायला. आता तुम्ही जर बघाल तर हर्नियानंतर लोकांना ही सारखी भीती असते की माझा हर्निया परत रिकव्हर होईल की काय. ह्या ऑपरेशनमुळे हाही एक फायदा होतोय की ही मेश डायनॅमिक पद्धती 3D पद्धतीने आतमध्ये नीट बसल्यामुळे पुन्हा त्या ठिकाणी हर्निया येण्याचा प्रश्नच येत नाही आणि त्यामुळे रेकरन्स अजिबात नाही, पेन बिलकुल नाही आणि सर्जरी अगदी सुटसुटीत, थोडक्यात डे केअर, हे सगळे याचे फायदे आहेत. येस, की ही एक महत्वाची गोष्ट. आणि ह्या मेचचा दुसरा एक फायदा जे आपण बघतोय आता स्क्रीनवरती की या ठिकाणी टाके घ्यायला लागत नाहीत, विना टाक्याची ही शस्त्रक्रिया म्हणता येईल, काय सांगता? अगदी, ही ज्याला सुचरलेस हर्निया रिपेअर म्हणतात, म्हणजे इन्व्हायनल फ्री मेश प्लास्टी असं म्हणतात. म्हणजे हे एखाद्या गनमधनं त्या हर्नियामध्ये जसं तुम्ही बघताय तसं फूल आणि त्याला पसरलेली जाळी ती इतकी छान बसते की जसं काही त्या हर्नियासाठीच ती तयार केलेली आहे. आणि इतकी आम्ही ऑपरेशन टेबलवर देखील पेशंटला खोकलायला लावतो आणि बघतो की जाळी चांगली बसली की नाही. आतमध्ये टाके टाकण्याचा प्रश्नच येत नाही, कारण हे हर्नियाच्या आतमध्ये जाऊन जिथून हर्निया येतो त्यालाच हे प्लग करतं. त्यामुळे ह्या हर्नियाला अजिबात एकही टाका लावावा लागत नाही. फक्त वरची आपण जी स्किन कापतो हर्नियापर्यंत पोहोचण्याची, ते वरचे टाके नेहमीसारखे क्लिप्स किंवा टाके लावून बंद करता येतं. येस, आपण बघतो या ठिकाणी कशा रीतीने ही मेश ही टाकली जाते आणि मेश टाकून या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं असं सरांनी सांगितलं की विना टाक्याची किंवा या ठिकाणी टाके नसल्यामुळे वेदना नाहीत, त्याप्रमाणे. आणि ही बघतोय आपण मेश आता स्क्रीनवरती. सर, ही 3D मेश आहे का, काय आहे नक्की हे? हो, ही 3D मेश आहे. आता तुम्ही जर पिक्चरमध्ये बघाल तर त्याच्यात वर एक फूल आहे आणि खाली अशी पसरलेली जाळी आहे. तर ती जाळी त्या हर्नियाच्या मागच्या पोस्टिरियर वॉलला चांगली बसते आणि हे जे प्लग आहे ते फुलासारखं, ते जिथून हर्निया डोकावतो तिथे छान एखादे ग्रिप केल्यासारखं असं बटन होलसारखं बंद होऊन जातं. त्यामुळे हर्निया ज्या भागातून येत असतो ते भाग पूर्ण प्लग पण होतं, मागचे जे विकनेस झालेला असतो तोही पूर्ण बंद होतो आणि एकही टाका न लागल्यामुळे ही डायनॅमिक स्प्लिंट आहे. म्हणजे कसं की पेशंट जेव्हा खोकलतो तर नॉर्मली वरच्या स्प्लिंट जे आम्ही लावायचे मेशेस आणि त्याला टाके लावायचे ते खूप दुखायचं पेशंटला खोकलताना, उठताना, बसताना. इथे टाके नसल्यामुळे आणि ती प्री पेरिटोनियल लेवलला ती जाळी बसल्यामुळे त्याला अजिबात दुखत नाही. खोकलला तरी ती मेश त्या खोकल्याबरोबर वर खाली होते. अशी ती शरीराच्या सगळ्या अवयवांमध्ये पूर्ण डायनॅमिकरित्या बसते आणि तिला असं कोणत्याही प्रकारचं इकडे तिकडे हलण्याचा मुभा मिळत नाही. त्यामुळे रेकरन्स हा अजिबात होत नाही. हेच आपण बघतोय की हे एक डायनॅमिक मेश आहे, जी नवीन अत्याधुनिक उपचार आहेत हे, ज्याच्यामुळे आता हर्नियावरचे उपचार अतिशय सोपे सुलभ झालेले आहेत. आणि सगळ्यात म्हणजे रेकरन्स जो आहे हर्नियातला
तो टाळता येणं शक्य झालेलं आहे, जो वारंवार होणारा हर्निया आहे सर. कारण पूर्वीच्या काळी एक मोठं कॉम्प्लिकेशन होतं आणि बरेच पेशंट्स आपल्याकडे त्यामुळे परत ऑपरेशनसाठी येत असत. आता हे सगळं टाळता येणं शक्य झालं आहे का? हो, कारण रेकरन्सचा मुख्य मुद्दा असा होता की त्या मेश सगळ्या इन्फेक्ट होऊन जायच्या. ऑपरेशन लांब लचक चालायचं, टाके भरपूर असायचे, डिसेक्शन भरपूर असायचं. इन्फेक्शनमुळे मेश पण कधी कधी रिजेक्ट व्हायची, त्यामुळे ते रेकरन्स व्हायचं. किंबहुना मी तर हे म्हणेन की ह्या ऑपरेशनमुळे इव्हन रेकरंट हर्नियाला देखील ही मेश अतिशय पूरक आहे, कारण त्याच होलमधनं ती बंद होते आणि रेकरन्स पूर्णपणे थांबतो. ओके, हे आपण बघितलं की कशा रीतीने आता ही शेवटची स्टेप चालू आहे सर्जरीची. टाके घेऊन या ठिकाणी जो त्या ठिकाणी जो इन्सिजन घेतलेला आहे तो बंद केला जातोय आणि पेशंट आपण आता ऍक्च्युअल पेशंटवरती बघतोय. अॅनिमेशन मगाशी बघितलं होतं, म्हणजे फक्त शेवटच्या स्किनवरती फक्त या ऑपरेशनमध्ये सर टाके आहेत केवळ. म्हणजे ही तशी म्हणाल तर तशी बटन होलच सर्जरी झाली, अगदी मिनिमली इन्व्हेजिव्ह सर्जरी. छोटक्या इन्सिजन मधनं हर्नियाला अप्रोच करायचं, मेश टाकायचे आणि बंद करायचं. त्यामुळे याला आम्ही की होल सर्जरी किंवा बटन होल सर्जरी पण म्हणू शकतो. येस, आपण ह्या सर्जरीविषयी अधिक चर्चा चालू ठेवूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं स्वागत. आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती हर्नियावरील नवीन उपचारांविषयी आणि कन्सल्टंट सर्जन असणारे सायन हॉस्पिटलमधील प्रोफेसर डॉक्टर विजय देशमुख आपल्या आजच्या कार्यक्रमात खास मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत. सर, आपण आता आम्हाला सांगितलं की कशा रीतीने एकंदरीतीची शस्त्रक्रिया होते, एक की होल सर्जरी आहे आणि अतिशय पेशंटला म्हणूया की वेदनारहित, कुठलाही त्रास न देणारी, एका दिवसात पेशंट घरी जाऊ शकतो आणि म्हणजे सगळेच फायदे आहेत त्या शस्त्रक्रियेचे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ह्यामुळे वारंवार होत नाही हर्निया. एकंदरीतच हर्नियाचे वेगळे वेगळे प्रकार असतात का, काय सांगता येईल? हो, जसा हर्निया पुरुषांमध्ये नॉर्मली ग्रॉइनमध्ये असतो, म्हणजे इंग्वायनल ज्याला आपण रिजन म्हणतो तिथे, पण स्त्रियांमध्ये हर्निया ॲब्डॉमिनल वॉलमध्ये येतो, कारण त्यांचं रिपीटेड प्रेग्नन्सीजमुळे सगळे ॲब्डॉमिनल मसल जरा वीक झालेले असतात. म्हणून नाभीच्या जवळ, बिंबीच्या आजूबाजूला ज्याला पॅरामेडिकल हर्निया तो होऊ शकतो, किंवा एखादं जुनं ऑपरेशन झालं असेल सिझेरियनचं किंवा हिस्टेक्टमीचं, त्यातनं डोकावणाऱ्या हर्नियाला आपण इन्सिजन हर्निया म्हणतो. किंवा पुरुषांमध्ये बिंबीच्या वरच्या भागात देखील कधी कधी छोटूसा असा बाहेर हर्निया येतो, ज्याला एपिगॅस्ट्रिक हर्निया म्हणतो. तर हे सगळे ॲब्डॉमिनल वॉल हर्नियाज या मथळ्याखाली येऊ शकतात. येस, म्हणजे जांघेतला एक हर्निया आहे जो इन्ग्वायनल, जो कॉमन आहे पुरुषांमध्ये म्हणूया आपण. ह्याच्या हर्निया होण्यामागे काही विशिष्ट कारण असतं का सर? मेन कारण हे आहे की युजली हे ॲब्डॉमिनल मसल्स त्यांचे वीक झालेले असतात. मग ते त्यांची स्वतःचीच बॉडी तशी वीक असते, भरपूर त्यांना हेवी कामं केल्यामुळे मसल्सवर ताण येतो. बायकांमध्ये भरपूर प्रेग्नन्सी झाल्यामुळे तेच प्रकार होतो. आणि ज्यांना सतत खोकला असतो, दमा असतो, लघवी किंवा शौचासाठी अतिशय जोर करून काढावं लागतं, अशा लोकांना हर्निया जास्त होतो. परंतु आजकाल आम्ही बघतोय इव्हन चांगले असे फिट दिसणारे युवकांमध्ये आम्ही हर्निया बघतो. म्हणजे हा एक प्रकारचा मसल्स मधला विकनेसच म्हणावा. येस, म्हणजे हा अंतर्गत जे मसल्स आहेत ते वीक असल्यामुळे हर्निया होतो सर्वसाधारणपणे. पूर्वीच्या काळी हर्निया असल्यानंतर बेल्ट बांधायला द्यायचे किंवा अशा प्रकारचे काही उपचार घेणं काही घातक ठरू शकतं का? अजिबात बेल्ट घालण्याच्या मी विरोधात आहे. याचं कारण नाहीतरी तो हर्निया एक तर दबत पण नाही आणि उलट बेल्टमुळे कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. कारण अर्धवट हर्निया आतमध्ये अर्धवट बाहेर, पेशंटला वाटेल की आपलं हर्निया आतमध्ये चाललो आणि आतमध्ये एखादं मोठं कॉम्प्लिकेशन जरी होत असेल तरी बाहेरून कळणार नाही. म्हणून माझं तर स्पष्ट मत आहे की बेल्ट हा प्रकार कोणीही वापरू नये. ओके, आणि हर्नियात कधी कधी जोपर्यंत स्ट्रँग्युलेट होत नाही तोपर्यंत त्रास देत नाही आणि त्यामुळे बऱ्याचदा लोक शस्त्रक्रिया करण्याचं टाळतात किंवा अंगावरती काढतात दुखणं. तर अशा लोकांसाठी आपला काय सल्ला आहे? हर्नियाचं निदान झाल्यावरती ऑपरेशन करणं किती योग्य आहे? हर्नियाचं निदान झाल्याबरोबर कमीत कमी सर्जनला येऊन दाखवावं. सर्जन त्याच्यामध्ये डिसिजन घेऊ शकतात की हा कॉम्प्लिकेट होण्यासारखा आहे की कॉम्प्लिकेट न होण्यासारखा आहे. पण तरी पण माझा असा सल्ला आहे की आजकालची जी अॅनेस्थेसियाची सेफ्टी, ऑपरेशनची सेफ्टी, हे चांगले अतिशय आलेले मेश टेक्निक्स चांगले सुधारले, अँटीबायोटिक्स चांगले आहे आणि सुसज्ज अशा हॉस्पिटलमध्ये जर केलं तर काही इव्हन हाय रिस्क पेशंटमध्ये देखील हा हर्निया करणं अतिशय सेफ आहे.
पुढे कॉम्प्लिकेशन होऊन रात्री अपरात्री धावपळ होण्यापेक्षा रुटीनमध्ये करून घेणं केव्हाही चांगलं. येस, मला वाटतं एक मोलाचा सल्ला होता. आणि आपण संपर्कासाठी नंबरही बघत आहात ज्याच्यावरती आपण जर का आपल्याला पोटविकार आणि खास करून हर्नियाविषयीचे जे नवीन उपचार आहेत ह्यांची माहिती घ्यायची असेल तर संपर्क करू शकता. पण केवळ हर्नियाच नव्हे, त्या अनुषंगाने विविध प्रकारचे पोटविकार ज्याच्यामध्ये ऍसिडिटी, आम्लपित्त आहे, बद्धकोष्ठता आहे, आतड्याचे आजार आहेत, पोटाचे कॅन्सर्स आहेत, पित्ताचे खडे ज्याला गॉल ब्लॅडर स्टोन्स म्हटलं जातं, बऱ्याचदा अशा वेळेस कोलेसिस्टेक्टॉमीचं ऑपरेशन आपल्याला करावं लागतं, अपेंडिक्स आहे, त्याचप्रमाणे विविध प्रकारचे पॅनक्रियाटायटिस किंवा यकृताचे आजार आहेत. ह्या सर्व आजारांवरती आता मात करता येणं शक्य आहे आणि नवीन नवीन प्रकारचे उपचार आता उपलब्ध होत आहेत. त्यामुळे आपल्याला जर का कुठल्याही प्रकारचा त्रास असेल तर आपण घरी स्वस्थ राहू नका, आपण जरूर सल्ला घ्या. सल्ल्यासाठी पुढे आपण मोबाईल नंबर बघत आहात, ईमेल आयडी बघत आहात, त्याच्यावरती आपण जरूर संपर्क करू शकता. सर, एक जनरल सर्जन म्हणून एक प्रश्न असा आहे की पोटविकारांमध्ये मॅक्झिमम कुठल्या प्रकारचे रुग्ण आपल्याकडे येतात? हल्लीच्या काळात सगळ्यात जास्ती जे येतात ते ऍसिडिटी आणि ऍसिडिटीमुळे होणारे बाकीचे त्रास, मग ते रिफ्लक्स असो किंवा पोटातलं अतिशय दुखणं असो किंवा हल्ली इव्हन त्याच्यामुळे अपचन झाल्यामुळे पोटाचे विकार जसे जुलाब, डायरियाज, इरिटेबल बाउल सिंड्रोम आणि स्त्रियांमध्ये आणि इव्हन आजकाल पुरुषांमध्ये आम्ही भरपूर गॉलस्टोन्स पण बघतोय. म्हणजे हे आता इतकं प्रकरण जास्त झालेलं आहे की जवळजवळ तुम्ही 100 पैकी 80 लोकांच्या सोनोग्राफीमध्ये काही ना काहीतरी आतमध्ये आढळतच. हो, म्हणजे हे जरूर मला वाटतं कदाचित लाईफस्टाईलशी निगडीत असण्याची शक्यता. पण याविषयी आपण अधिक चर्चा करूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती पोटविकार आणि पोटविकारांमध्ये खास करून हर्नियावरती आलेल्या नवीन उपचारांची आपण चर्चा करत आहोत प्रोफेसर विजय देशमुख सरांबरोबर. सर, आपण आता आम्हाला कार्यक्रमात सांगितलं की हर्नियावरती आता हे जे नवीन उपचार आहेत ज्याच्यामुळे एका दिवसात वेदनारहित आणि वारंवार उद्भवणारे खास करून हर्नियावरती हे ठोस उपचार आहेत की ज्याच्यामध्ये कायमस्वरूपी इलाज होऊ शकतो. आणि ही जी नवीन मेष आहे ती खरोखर म्हणूया एक वरदान आहे हर्नियाच्या सर्वच रुग्णांसाठी. हर्नियाविषयी आपण चर्चा करूया कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पुन्हा. पण पोटविकारांविषयी बोलत असताना आजच्या कार्यक्रमाचा तो एक छोटासा भाग आहे. आपण म्हणालात की ऍसिडिटीचे रुग्ण सगळ्यात जास्त येतात. काय कारण वाटतं आपल्याला ह्याच्यामागे आणि उपचार घेणं त्वरित कितपत योग्य आहे? ऍसिडिटी हा इतकं कॉमन झालेलं आहे इव्हन तरुणांपासून म्हाताऱ्यांपर्यंत आणि इव्हन वर्किंग विमेन, वर्किंग मेनमध्ये फार जास्त झालंय. मुख्य याचं कारण मला असं वाटतं की आजकाल स्ट्रेस, मग ते कामाचं असो, झोपेचं असो, प्रेशर्स असो, त्याच्या व्यतिरिक्त खाण्याच्या वेळी अवेळी हे अतिशय तेलकट, तिखट, मसालेदार खाणं, पुरुषांमध्ये भरपूर प्रमाणात स्मोकिंग किंवा अल्कोहोल, स्त्रियांमध्ये पुन्हा स्ट्रेस घेणं, त्यामुळे हे ऍसिडिटी हा प्रकार खूप जास्त होत चाललेला आहे. आणि मला असं वाटतं की हा एक लाईफस्टाईल डिसऑर्डर या खालीच येणार आहे. जोपर्यंत तुमची लाईफस्टाईल तुम्ही चांगली करत नाही, ज्याच्यात योग्य प्रकारचं आहार, त्या योग्य प्रकारचा आराम, चांगले एक्सरसाइजेस आणि खाण्यापिण्याच्या जरा थोड्याशा कटाक्षाने पाळणाऱ्या गोष्टी. येस सर, या अनुषंगाने ऍसिडिटी बरोबर अर्थातच बद्धकोष्ठता आणि बद्धकोष्ठतेच्या अनुषंगाने गेल्या काही वर्षात मूळव्याध किंवा फिशर्स किंवा गुदमार्गाचे जे आजार आहेत त्याच्या उपचारांमध्ये सुद्धा काही आता नवीन उपचार आलेले आहेत का? फार चांगले उपचार आले हल्ली. म्हणजे काय झालंय की कॉन्स्टिपेशन किंवा हा प्रकार हा पण केवळ लाईफस्टाईल डिसऑर्डरच आहे. लोक पाणी कमी पितात, लोक जास्त त्याच्यामध्ये हाय फायबर डाएट घेत नाही, व्यायाम करत नाही, त्यामुळे नॉर्मली कोलॉनिक मुवमेंट त्यांची अतिशय स्लो होते, त्यामुळे त्यांना सतत कुथावं लागतं आणि त्यामुळे पाईल्स, फिशर्स, फिस्च्युला या गोष्टी होतात. याच्यावरही आजकाल इतके चांगले उपाय आले आहेत, विशेष दुर्बिणीद्वारे तुम्ही ते पटकन ते करू शकता डे केअर पद्धतीने. पण तरी मी म्हणेन की सर्जरीपेक्षा ते टाळणं हे महत्वाचं आहे, कारण तुमचं जर लाईफस्टाईल तुम्ही सुधारवली तर तुम्ही बऱ्याच अंशी त्याच्यावरची सर्जरी टाळू शकतात. पण सर्जरीची जर वेळ आली तर आजकालची अतिशय सेफ अशा मेथड्स आल्या, त्या पण डे केअरच मेथड आहेत आणि त्या पण तुम्हाला ऑलमोस्ट पेनलेस अशा होऊ शकतात. येस, ह्या अनुषंगाने मगाचा जो आपला विषय पित्ताचे खडे तुम्ही म्हणालात की खूप प्रमाण वाढलंय आता सध्या. पूर्वीच्या काळी आपण 4Fs म्हणायचो की फॅट, फर्टाईल, फॅटी फिमेल, आणि सो हे जे होते कन्सेप्ट बदलून आता काही वेगळं दिसतंय का सर? हो, याच्यामध्ये मी बघतोय की आता मुलांमध्ये, मुलींमध्ये, तरुण लोकांमध्ये देखील जे अजिबात लठ्ठ
वेगाने अशाही लोकांमध्ये गॉलस्टोन्स येतात हे कारण मला असं वाटतं बहुतेक सगळं या जनरेशनमधलं डाएट याच्यामध्ये जे चेंजेस झाले, फास्ट फूड, स्ट्रेस रिलेटेड इश्यूज, पचनक्रिया बरोबर नाही, आणि मी बघतोय एक दुसरा प्रकार की जे सडनली क्रॅश डाएटिंग करतात वजन कमी करण्यासाठी, त्यांच्यामध्ये मी बऱ्याच लोकांमध्ये हल्ली गॉलस्टोन बघतो. आणि हा गॉलस्टोन्स हे इतकं कॉमन झालेलं आहे की जवळजवळ येणाऱ्या प्रत्येक हेल्थ चेकअपच्या पेशंटमध्ये एखादा तरी निघतोच गॉलस्टोन्स, ज्याला त्याच्याबद्दल काहीही माहीत नसते आणि नुसतं सोनोग्राफीमध्ये दिसल्यामुळे ते घाबरत आमच्याकडे येतात की याला आता काय करू. बरोबर. प्रत्येक मग पित्ताच्या खड्यासाठी आपल्याला शस्त्रक्रियेची गरज असते का त्रास देणाऱ्या पित्ताच्या खड्यांना शस्त्रक्रियेची गरज पडते? शक्यतो आमची फिलॉसॉफी अशी आहे की गॉलस्टोन्स जर एकदा झाले तर ते काही विरघळणार नाही, त्यामुळे कधी ना कधी तरी तुम्हाला सर्जरी करावी लागणारच. परंतु त्याच्यात मी असं म्हणेन की जे डायबिटिक पेशंट्स आहेत, ज्यांच्यामध्ये कॉलिक्स आलेले आहेत, ज्यांच्यामुळे गॉलस्टोनचे कॉम्प्लिकेशन झालेले, जसं जॉन्डिस झालाय, फीवर झालाय, पेन सारखं होत आहे आणि त्याच्यात कॉम्प्लिकेशन होण्याची शक्यता आहे, त्यांनी मात्र ताबडतोब त्याचं ऑपरेशन करून घ्यावं. पण जे सायलेंट बसलेले आहेत, वर्षानुवर्ष आहे, त्रास नाहीये, ऑपरेशन करण्याची रिस्क जास्त आहे, त्यांना आम्ही नुसतं ऑब्झर्वेशन खाली ठेवतो. येस. पुन्हा एकदा हर्नियाकडे वळत असताना पारंपरिक शस्त्रक्रिया ही आपण अनुभवलेली आहे सर. गेले आपण 32 वर्षांअधिक काळ प्रॅक्टिसमध्ये आहात, कार्यरत आहात, अनेक विद्यार्थ्यांना आपण प्रशिक्षण दिले. नवीन जी आता ही मेथड आहे ज्याची आपण चर्चा केली आजच्या ह्याच्यामध्ये, काय तुम्हाला पारंपरिक पद्धतीवरती त्याचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत? सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज हा आहे की ही सर्जरी पेनलेस अशी असते. पेशंटला पोस्ट ऑपरेटिव्ह पेन होत नाही, रेकरन्स अजिबात होत नाही, डे केअर सर्जरी होते, सुचर्स कमीत कमी वापरावे लागतात, डिसेक्शन अतिशय कमी, आणि ऑलमोस्ट एखाद्या छोट्याशा की होल, बटन होल मधनं ते ऑपरेशन जर होणार असेल तर पेशंटचे टाके पण अगदी कमी, पेन कमी, पेशंट पटकन मोबिलाइज होऊ शकतो आणि कामावर लवकरात लवकर जाऊ शकतो, रुजू होऊ शकतो. हा याच्यामधला मुख्य ॲडव्हान्टेज आहे. हाय रिस्क पेशंटला देखील ही सर्जरी अतिशय उपायकारक आहे, कारण डिसेक्शन कमी होतं, मेश पटकन आतमध्ये बसते आणि पेन फ्री असल्यामुळे कोणतेही कॉम्प्लिकेशन पेशंटला होत नाही. येस. आपण डॉक्टर विजय देशमुख यांचं आता मार्गदर्शन घेतलं, खास करून हर्नियावरती आणि पोटाच्या आजारांवरती. मला आवर्जून सांगावं वाटतं की आता हर्नियावरती जे नवीन उपचार आहेत ज्यांचा आपण जरूर लाभ घेऊ शकता, आणि संपर्कासाठी नंबर आहे 9820122173 म्हणजेच 9820122173 वरती आपण संपर्क करू शकता. त्याचप्रमाणे आपण ईमेल करू शकता deshmukh10@yahoo.com वरती. मला आवर्जून सांगायचं वाटतं सर्वच प्रेक्षकांना की हर्नियाच केवळ नव्हे तर ह्याच्या व्यतिरिक्त पोटाचेही जे इतर विविध प्रकारचे आजार आहेत ज्यांच्याविषयी आपण पुढे मार्गदर्शन घेऊ शकता, ज्याच्यामध्ये ऍसिडिटी, आम्लपित्त आहे, बद्धकोष्ठता आहे, आतड्याचे आजार आहेत, कॅन्सर्स आहेत पोटाचे, पित्ताचे खडे आहेत, गॉल ब्लॅडर स्टोन्स आहेत, अपेंडिक्स सारखा आजार आहे, किंवा इतरही विविध प्रकारच्या पोटाच्या आजारांसाठी आपण पुढील नंबरवरती जरूर संपर्क करू शकता. आजच्या कार्यक्रमामध्ये हर्निया विषयी आपण मार्गदर्शन घेतलं आणि ही जी नवीन शस्त्रक्रिया आहे त्याचा आपण लाभ जरूर घ्या पुढील नंबरवरती संपर्क करून. डॉक्टर विजय देशमुख, आपण आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन सर्वशांना केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. थँक्यू. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.